नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 30 जानेवारी 2026, जवळपास जानेवारी महिना संपत आला. तर मित्रांनो, यंदा थंडी टिकून आहे याचं कारण पश्चिमी विक्षोभ जबरदस्त आहे. तुम्ही सॅटेलाइट इमेज जे आहे इन्सॅट 3DR ची जर वॉटर वेपर इमेज बघितली तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्यावर वॉटर वेपर दिसते. आज संपूर्ण राज्यामध्ये धुरकट वातावरण दिसतं. याचं कारण असं की ग्रीन हाऊस गॅसेस पैकी एक वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ. ही पाण्याची वाफचा लेअर जाड असल्यामुळे जो 55,000 कॅन्डल लक्स इतका 55 ते 75,000 कॅन्डल लक्स इतका सूर्यप्रकाश यायला पाहिजे तो तितका येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, रिफ्लेक्शन होतं सूर्यप्रकाशाचं, आणि जो काही कमी सूर्यप्रकाश येतो त्यामुळे आपलं धुंकट वातावरण त्या ठिकाणी दिसतं. आणि त्याच्यामुळे ह्या वॉटर वेपरमुळे तुफाननंतर क्लाउड फॉर्मेशन देखील होतं, ढगांची निर्मिती देखील त्या ठिकाणी होते. आता जसं जसं पश्चिमी विक्षोभ येतात त्याच्यापैकी काही खालच्या लेअरला आल्यानंतर पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी बनतात. तर याच्यामध्ये गुजरातचा काही भाग, राजस्थानचा काही भाग, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, त्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि साधारणपणे महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या शक्यता या असतात. तर मित्रांनो बघा, आता पाऊस मी मागच्या याच्या सांगितलं 2 तारखेला पाऊस असेल, तर आज बघूया कशा पद्धतीने वातावरण असेल. तर बघा, 30 तारखेला जर तुम्ही बघितलं सॅटेलाइट इमेज नुसार, तर ह्या अॅनिमेशन वरून असं दिसतं की साधारणपणे ह्या भागामध्ये जबरदस्त हिमालयाचा WD येणार आहे. आता तो पुढचा, तर तो आता राजस्थानतून जेव्हा क्रॉस होईल तर उद्या 31 तारखेला अति ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होणार आहे. आपल्याकडे पावसाची शक्यता नाहीये, मात्र ढगाळ वातावरण हे खूप असणार आहे. 30 तारखेला देखील पावसाची शक्यता नाही, पण ढगाळ वातावरण आहे. 31 ला देखील ते तसंच असणार आहे. तर 31 तारखेला बघा, 31 तारखेला तो WD राजस्थान आणि मध्य प्रदेशवरती आलाय. तर याचा परिणाम म्हणून उद्या थोडंसं ढगाळ वातावरणात जास्त वाढ होते, कारण कुठली सिस्टम जवळ आल्यानंतर वॉटर वेपर आपल्यावर पसरली जाते. उद्या 31 तारखेला खूपच ढगाळ वातावरण त्या ठिकाणी बनणार आहे. तर आता 1 फेब्रुवारीला कशा पद्धतीने बघा, हा WD मध्ये आलाय, पण मध्य प्रदेश राजस्थानवरती पाऊस देखील त्या ठिकाणी तो घेऊन येतोय. तर आपल्या जवळ आल्यामुळे आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जो राज्याचा उत्तर भाग आहे त्या ठिकाणी अति ढगाळ वातावरण हे 1 तारखेला त्या ठिकाणी बनणार आहे, कारण त्याचे काही भाग आपल्याकडे येत असतात. तर आता 2 तारखेला आपण बघूया. 2 फेब्रुवारीला बघा, संपूर्ण मध्य प्रदेशवर पावसाचे वातावरण पसरले. पण त्याचबरोबर ते अकोला, अमरावती, त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा भाग, नंदुरबार, धुळे आणि नाशिकचा उत्तर पूर्व भाग, या भागामध्ये थोडेफार पावसाचे चान्सेस हे 2 तारखेला दिसतात. आणि 2 तारखेनंतर हा जरी WD पुढे निघून जात असला तर बघा, 3 तारखेला हा WD संपूर्ण थोडा या भागात सरकतो, तर पण याने उत्तर महाराष्ट्रात दिसतात. तर फार मोठा पाऊस दिसत नाही. परंतु मित्रांनो बघा, की ह्या पद्धतीने जर अशा पद्धतीने संपूर्ण मागच्या मी वेळेस बोललो की आपण बाल बाल बचे म्हणजे वाचलो, तर तो MP पर्यंत गारपीट झाली. परंतु ती गारपीट थोडीशी महाराष्ट्रात देखील शिरपूर वगैरे किंवा जळगावच्या काही भागात सरकली आणि पुढे ती खंडित झाली. नंतर ते काही भागात थोडासा पाऊस झाला. तर ह्या वेळेस देखील तसं वातावरण नसलं तरी मात्र राज्याच्या ज्या काही उत्तरवर्ती सीमावर्ती भागामध्ये वातावरण हे खराब होताना त्या ठिकाणी दिसतंय. 3 तारखेला तरी वातावरण तसेच आहे. आता या ठिकाणी आपण बघूया. तर बघा मित्रांनो, 31 तारखेला तुम्ही जर बघितलं तर कशा पद्धतीनं वातावरण आहे. तर उद्या ह्या पद्धतीनं IMDच्या जे काही वाऱ्याचे गती आणि पाऊस, वाऱ्याची दिशा, याचं जर इमेज तुम्ही बघितले तर अशा पद्धतीने हिमालयावरून इकडे चक्राकार परिस्थिती ही दिसते. तर याच्यामुळे ह्या अरबी बंगालच्या उपसागरात येऊन ही हवा परत आपल्याकडे येते, म्हणून ढगाळ वातावरण आपल्याकडे आहे. आता 31 तारखेला अशी परिस्थिती असेल. तर बघा, साधारण 3 तारखेला या ठिकाणी ह्या दायरा खाली उतरतो. म्हणून मित्रांनो बघा, साधारणपणे उत्तर महाराष्ट्र असेल, नाशिक आणि ज्या भागात पावसाची शक्यता ही वरच्या भागात आहे, बाकी इतर राज्याच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जरी नसली, फक्त ह्या वेळेस टॉपचा जो भाग आहे, बॉटम म्हणजे उत्तर भाग, याच्यातच पावसाच्या तुरळक शक्यता दिसतात. त्याच्यात आता नाशिक जिल्ह्याचा जो काही पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये मालेगाव, मनमाड, येवल्याचा अतिपूर्व भाग आणि चांदवडचा पूर्व भाग किंवा जो सटाण्याचा एकदम मालेगाव लगतचा भाग, या भागात थोडेफार पावसाची शक्यता आहे. अन्यथा जो काही पश्चिम भाग आहे त्याच्यामध्ये मग निफाड असेल, चांदवडचा पश्चिम भाग असेल, येवल्याचा पश्चिम भाग असेल, दिंडोरी आणि ह्या भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त असेल, पावसाची शक्यता याच्यात नाहीये. आणि हा देखील खूप मोठा पाऊस नाही, लक्षात घ्या. परंतु काय होतं की आपण
मागच्या वेळेस सांगितलं होतं की टिप पाऊस येऊ शकतो, परंतु एक चांगलं झालं की गारपीट ही महाराष्ट्राच्या बॉर्डरला येऊन थांबली. आपल्या काही जिल्ह्यामध्ये झाला, जळगाव, एरंडोल वगैरे धुळ्याच्या भागात, परंतु नंतर तो खंडित होऊन तो पाऊस त्या ठिकाणी थांबला. याही वेळी आपण तसंच एक शक्यता दिसते, मात्र ती एकदा 2, 3 आणि 4 असे 3 दिवस उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरण खूपच खराब असून थोडीफार पावसाची शक्यता ही पूर्व भागात दिसते. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. अनेक मला जवळपास रोज 500 कॉल येतात. एवढे कॉल चालू आहे कारण ह्या पिरियडमध्ये कांद्याच्या हार्वेस्टिंग चालू आहे, कांदे काढणीचं काम, द्राक्षाच्या हार्वेस्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी घाबरून गेलाय. परंतु शेतकरी वर्गाने ह्या ठिकाणी घाबरू नये. ज्याचा प्लॉटमध्ये शुगर आली असेल, व्यापाऱ्यांनी घेतला असेल, तर तो खाली करून घ्या. आणि वजन वाढेल किंवा भाव वाढेल म्हणून काही थांबू नका. ज्याचा आला त्याने हार्वेस्टिंग किंवा पैसे करू आपल्याला. कारण ह्या पिरियडमध्ये वातावरण असतं बघा, 25-30 किलोमीटर, 50 किलोमीटर येऊ शकतं वातावरण. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. दुसरं असं की बघा मित्रांनो, की हा जो पाऊस येतो तर हा पाऊस अंशकालीन अगदी कमी असतो, परंतु काय होतं, नुकसान होण्यापेक्षा आपण सावधगिरी त्या ठिकाणी बाळगणं गरजेचं असतं. मला अनेक शेतकरी वर्गांचे जे कॉल येतात, मी त्यांना तेच सांगतो, जर तुमचा प्लॉट जर आला असेल तर तो खाली करून घ्या, परंतु ज्या ठिकाणी शुगरच नाही तर त्या ठिकाणी कसा देणार. म्हणून काही शेतकरी मित्रांचे कॉल असतात की कॅल्शियम देऊ का, पाणी देऊ का. तर ह्या गोष्टी ज्या असतात याने फारसा काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही बागाला डिस्टर्ब करतात. त्याची काही जी झायलम फ्लोएम ऍक्टिव्हिटी जी असते, शुगर अपटेक डाऊन अप वर होते, त्याच्यामुळे त्याचा त्रास होतो. त्यामुळे अशा काही गोष्टी न करता याच्याकडे फक्त आपलं रान आल्यानंतर ते खाली करून घेणं गरजेचं असतं. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानुसार कामाचं नियोजन करा. उद्या परवा काही बदल झाला तर त्या तुमच्यापर्यंत मी देतोच. धन्यवाद.